हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी डॉक्टर ऋतुजा वीरा कदम, उपासना केंद्र शिरोडा, गोवा। 2001 सालपासून मी बापूंकडे आहे। बऱ्याच आलेल्या अनुभवांपैकी हा एक अनुभव आहे। हा अनुभव जुलै 2016 मधला आहे। कायमचा प्रवास कोकण रेल्वेनेच असल्यामुळे मी चिपळूण पासून मडगाव पर्यंतच्या ट्रेनच्या प्रवासासाठी सुरुवात केली। या प्रवासामध्ये ट्रेन ऍक्च्युली लेट झाली होती, कारण का बाहेर पुष्कळ पाऊस होता। त्यानंतर ट्रेन पुढे आली आणि ट्रेन थिविम स्टेशनला येऊन थांबली। थिविम स्टेशनला डब्यामधील बऱ्यापैकी सगळीच लोक उतरली होती आणि आमच्या डब्यामध्ये मी एकटीच एका सीटवरती बसले होते। ट्रेन बऱ्यापैकी अर्धा तास त्या स्टेशनवरती थांबली पासिंगसाठी। आजूबाजूला जास्त कोणी लोक नव्हती, कारण का सगळी लोक उतरून आपल्या आपल्या ह्याच्याला चालली होती। जेव्हा ट्रेन निघायची वेळ झाली तेव्हा एक अज्ञात व्यक्ती पळत पळत ट्रेनच्या डब्यामध्ये चढला आणि मी ज्या सीटवरती बसले होते त्याच्याबरोबर अपोजिट साईडच्या सीटवरती येऊन बसला। त्याच्यानंतर ट्रेन सुरू झाली आणि त्या दरम्यान तो ज्यावेळेस माझं लक्ष जाईल त्यावेळेस बघून विचित्रपणे हसत होता। ऍक्च्युली जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हापासूनच कंटिन्युअस अभंग आणि गाणी ह्याचा सुरूच होती आणि बापूंचं नामस्मरणही चालू होतं। पण ज्या वेळेस त्या व्यक्तीचं ते विचित्र हसणं पाहिलं, मग माझ्या मनात खूप प्रश्न सुरू झाले, शंका यायला लागल्या आणि भीतीही वाटू लागली। त्या दरम्यान मी गुरुक्षेत्रम मंत्राचं पठण सुरू केलं आणि बापूंचा धावा तर सुरूच होता। 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर जेव्हा माझं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं, मी खूप दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होते। जेव्हा त्या व्यक्तीकडे लक्ष गेलं तेव्हा तो फारच विचित्र चाळे करत हसत होता आणि त्या वेळेस मनात खूप जास्त भीती निर्माण झाली। मी ज्या सीटवरती बसले होते तिथूनच उठून फक्त पाहिलं की आजूबाजूला कोणी आहे का, पण माझ्या डब्यामध्ये कुणीच मला दिसत नव्हतं। मागच्या डब्यामध्ये थोडासा 1-2-4 जेंट्स बोलतात याचा आवाज येत होता आणि पुढच्या डब्यामध्ये तर कुणीच दिसत नव्हतं। त्यामुळे कुठे उठून जायचं हा सुद्धा मनात प्रश्न उठू लागला। त्यानंतर मी जिथे होते तिथेच बसले, पण मी कंटिन्यू बापूंना हे सांगत होते की बापू आता जे काय करायचंय ते तूच कर, कारण का मला खूप जास्त भीती वाटते आणि अजून मला 1.5 तासाचा प्रवास पुढे करायचा आहे। आणि हे म्हणत मी डोळे गच्च मिटून घेतले। ज्या वेळेस मी डोळे उघडले तर मला आवाजानेच डोळे उघडले की तिथे एक तृतीयपंथी माणूस येऊन त्या मुलाकडे बोलत होता। या ह्याच्यातून फक्त इतकंच सांगायचं की ज्या आर्ततेने मी बापूंना म्हटलं होतं की बापू तू काही पण कर आणि मला याच्यातून वाचव म्हणून, तर त्या ह्याने बापूंनी खूप वेगळ्या पद्धतीने मदत पाठवली होती। म्हणजे मनात सुद्धा असं येऊ शकत नाही, कारण का मी टीसीला शोधायचा प्रयत्न करत होते किंवा इकडे तिकडे माझी नजर कोणी पॅसेंजर दिसतंय का बघत होते। तेवढ्यात ती व्यक्ती तिथे आली आणि त्या व्यक्तीने त्या मुलाकडे बोलायचा प्रयत्न केला। तो मुलगा सगळ्या प्रश्नांना कंटाळून तिथून निघून गेला होता आणि ती व्यक्ती माझ्याकडे बघून फक्त त्यांनी मला असं विचारलं की तू मडगाव स्टेशनला उतरणार का? मी हो म्हटलं। नेहमीची सवय असल्याप्रमाणे मी पैसे काढून दिले, पण त्यांनी पैसे घेतले नाहीत। त्यांनी फक्त मला एवढंच म्हटलं की तू निश्चिंतपणे बस, मडगावला उतर, ट्रेन याच्यानंतर कुठल्या स्टेशनलाच फक्त थांबेल, इतर कुठेही पासिंगसाठी वगैरे सुद्धा थांबणार नाही। आणि तसंच झालं। मी मडगाव स्टेशनला पुढे 1.5 तासात उतरले आणि उतरताना त्यांनी मला एवढंच म्हटलं की याच्या पुढचा प्रवास सुद्धा सावकाश कर। मी त्यामुळे बापू यायला खूप खूप जास्त अंबज्ञ। आणि जेव्हा मी ट्रेनमधनं उतरले तेव्हा मला अगदी रडायला येत होतं। मी जेव्हा रूमवरती पोहोचले तेव्हा मी बापूंच्या फोटो समोर जाऊन उभी राहिले, दुसरं तिसरं काहीच केलं नाही आणि ढसाढसा रडले आणि खूप अंबज्ञ इतकंच म्हटलं आणि हरिओम श्रीराम अंबज्ञ।